नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा मस्त असा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. तर आज ही प्रिया मात्र आदिराजला इतकं खोटं बोलताना दाखवली आहे आणि सायली आणि अर्जुनने ते सगळं काही त्यांच्या फोनमध्ये रेकॉर्ड करून घेतलंय पुरावे गोळा करण्यासाठी. तर आता आजच्या भागाला सुरुवात करूयात. सायली आणि अर्जुन आता त्या कॅफेमध्ये पोहोचलेले असतात. तर कॅफेमध्ये पोहोचताच अर्जुन मात्र लगेच आदिराजला त्यांचं लोकेशन पाठवतो आणि त्याला सांगतो की तुम्ही निघाल्यानंतर आम्हाला कळवा म्हणून. तर इकडे आदिराज आणि प्रियाचा सीन दाखवलाय. तर ही प्रिया दुरूनच पाहत असते की या आदिराजने आता त्यांच्या ड्रायव्हरला 10 लाख रुपये दिलेले असतात त्याच्या आईच्या ट्रीटमेंटसाठी. आणि आदिराज त्याला बोलतो की प्रेम न हे असं सगळ्यांच्याच नशिबामध्ये नसतं बघा. म्हणजे माझ्याकडे एवढा पैसा आहे मोजता न येणारा, पण तरी देखील त्या पैशाचा उपयोग करावा असं जवळचं असं म्हणण्यासाठी माझ्याकडे कोणीही नाहीये. तुमच्याकडे तुमची आई आहे. तुमच्या आईला जपा आणि अजून काही पैसे वगैरे लागले तर मला कळवा. आता तो ड्रायव्हर वगैरे तिथून निघून जातो आणि आदिराज मात्र तिथेच असतो. तो आता त्याची ती पैशांची सुटकेस वगैरे बंद करून त्याच्या गाडीजवळच कोणाशी फोनवर बोलायचं असं ॲक्टिंग करत असतो. तर ही प्रिया मात्र दुरून हे सगळं काही पाहत असते आणि आता ती विचार करते की मोजता न येणारा एवढा पैसा आहे म्हटल्यानंतर तो असा उगाचच वाया कशाला बरं जाऊन द्यायचा. आणि आता हिच्या डोक्यात काय शिजतंय ते तिलाच माहीत. पण ती लगेच आता तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र तिच्या पर्समध्ये काढून ठेवते. तिच्या गाडीमधनं आता ती तिची पर्स आणि त्या किराण्याच्या पिशव्या वगैरे घेते आणि लगेच आदिराजच्या दिशेने निघते. तर आदिराज जिथे त्याच्या गाडीजवळ उभा असतो, आता ती तिथूनच असं चक्कर येते असं नाटक करतच ती तिथून जाते. तर खरं तर आदिराजचं लक्ष असतं तिच्याकडे आणि त्यालाही माहीत असतं की ही नाटक करतीये म्हणून. आणि ती आता चक्कर यायचं नाटक करून थेट त्या आदिराजच्या अंगावरच पडते. तर आदिराज तिला आता सावरतो आणि तिला बोलतो की काय होतंय बरं मॅडम तुम्हाला नक्की? नाही, मला वाटतंय तुम्हाला चक्कर येते, तुम्हाला ना बसायची गरज आहे, थांबा. आणि तो लगेच त्याच्या कारचा दरवाजा उघडतो आणि आता या प्रियाला तिथे कारमध्ये बसवतो. तर आता कारमध्ये बसल्यानंतर मात्र ही आता मनातच विचार करत असते की ही आलिशान कार ना कायमची माझी व्हायला हवी आहे. आता असं वाटतंय की ह्याच्यासमोर ना डोळे उघडूच नाही, असंच चक्कर येण्याचं नाटक करत राहावं. तर आदिराज आता तिला तिच्या तोंडावर पाणी वगैरे शिंपडून तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करतो. आता ही नाटकी प्रिया डोळे उघडते आणि जसं काय मला काही आठवतच नाही असं नाटक करते. आणि त्याला बोलते, काय, कोण आहात तुम्ही? मी इथे कशी आले? काय झालंय मला? आता ही असं नाटक करत असते. तर आदिराज तिला बोलतो की तुम्हाला पाणी हवंय का? आता ती पाणी वगैरे पिते. तर आतिराज तिला सांगतो की मला वाटतं की तुम्हाला चक्कर आली होती कदाचित. तुमचा तोल गेला. तुम्ही डायरेक्ट माझ्या अंगावरच आलात. म्हणून मी तुम्हाला इथे गाडीमध्ये बसवलं. तुम्ही माझ्या ताब्यात आहात. म्हणजे मला असं म्हणायचंय की तुम्ही माझ्या गाडीमध्ये आहात. आता ठीक वाटतंय ना तुम्हाला? आता हे ऐकून प्रिया मात्र लगेच नाटक करते आणि बोलते, सॉरी हां, नाही त्यासाठी खरंच सॉरी. म्हणजे मला काय झालं ना, मला काहीच कळालं नाही. कदाचित मला चक्कर येतीये. त्यावर आता हा आदिराज तिला बोलतो की अहो तुम्ही सॉरी कशाला बोलताय? कदाचित मीच आज कुणाचं तरी चांगलं तोंड पाहिलं असेल. त्यामुळेच तर मला तुमची मदत करायची संधी मिळाली आहे. त्यावर आता ही प्रिया थोडीसं लाजतच आता मनातल्या मनात विचार करत असते की कोणाचं तरी चांगलं तोंड तर मी पाहिलंय सकाळी सकाळी, म्हणून तर मला तू भेटलायस म्हणून. आणि आता आदिराज तिला बोलतो की तुम्ही आता ठीक आहात ना वगैरे तिला विचारत असतो. तुमचं नाव काय? त्यावर आता ही सांगते की माझं नाव प्रिया. आता ही प्रिया म्हणून हिचं नाव सांगते, तन्वी किल्लेदार म्हणून नाही. तर आता ही नाटक करते की आता मी निघते आणि ती तिथून निघायचं नाटक करते आणि परत निघता निघता चक्कर येऊन पडायचं हे नाटक करते. त्यावर आता आदिराज बोलतो की काय होतंय? मला असं वाटतंय की तुम्हाला चक्कर येतेय. नाही, कदाचित ना तुम्हाला असं कोल्ड्रिंक वगैरे काहीतरी थंड प्यायची गरज आहे की जेणेकरून तुम्हाला थोडीशी ताकद येईल, तुमची चक्कर वगैरे जाईल. मी काय म्हणतो की इथे शेजारीच एक कॅफे आहे, आपण तिथे जाऊयात, कोल्ड्रिंक वगैरे घेऊयात. चालेल ना तुम्हाला? त्यावर आता प्रिया नाटक करतच बोलते की अहो नको, कशाला उगाच तुम्हाला त्रास.
तर हा आदिराज पण काही कमी नाटकी नाहीये मित्रांनो. हा देखील आता त्याच्या रुमालाने जसं काही तिचं घाम वगैरे पुसायचं ऍक्टिंग करतो आणि तिला बोलतो की जाऊयात ना आपण. तेवढंच तर मग आपल्याला एकमेकांशी ओळखही वाढवता येईल आणि जर तुम्हाला तिथले जर कोल्ड्रिंक्स आवडले तर ठीक आणि नाही आवडले तर मी तो कॅफेच विकत घेईल आणि त्यांना सांगेन की मॅडमला जसे कोल्ड्रिंक्स आवडतात ना तसेच ठेवा म्हणून. आता प्रिया थोडंसं हसते तर हा आदिराज लगेच बोलतो, हसल्यावर किती गोड दिसता बरं तुम्ही. त्यावर प्रिया ही आता असं नाटक करते लाजायचं आणि बोलते की जाऊयात का आता कॅफेमध्ये. आता ही लगेच त्या आदिराज सोबत कॅफेमध्ये जायलाही तयार झालीये आणि आदिराजही आता बोलतो की हो आणि तो निघण्यापूर्वी आता अर्जुनला मेसेज करतो की आम्ही थोड्या वेळामध्येच तिथे पोहोचतोय म्हणून तुला मी लोकेशन पाठवतोच. तर सायली आणि अर्जुन दोघेही आता आधीपासूनच कॅफेमध्ये येऊन बसलेले असतात आणि प्रियाची आणि आदिराजची वाट पाहत असतात त्यांच्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे. तर सायली विचारते की हो हा आदिराज नक्की कोण आहे, कोण आहे हा तुमचा मित्र नक्की. मी तर आधी कधी भेटल्यासारखं वाटत नाहीये. त्यावर आता अर्जुन सांगतो की हा आदिराज सरदेसाई हा खरं तर माझा कॉलेजचा मित्र आहे, पण याने मध्येच कॉलेज सोडलं. नाही, याला लॉयर वगैरे काही बनायचं नव्हतं, याला त्यांचा जो फॅमिली बिझनेस आहे तोच कंटिन्यू करायचा होता. त्यावर सायली बोल आणि याला ॲक्टिंग मात्र खूप छान येते, फर्स्ट प्राइज मिळायचं याला कॉलेजमध्ये, ॲक्टिंगची खूप हौस आहे त्याला. त्यावर सायली बोलते पण आपण तर तुमच्या कॉलेजच्या मित्रांना भेटलो होतो ना, त्यात तर हे नव्हते. त्यावर अर्जुन बोलतो की हो तेव्हा तो खरं तर परदेशी गेला होता, पण आता तो परत आलाय आणि आपला हा जो काही प्लॅन झाला तेव्हा मला आठवलं की या कामासाठी हा परफेक्ट आहे. काय आहे की आपलंही काम होईल आणि यालाही परत एकदा याची ॲक्टिंगची हौस भागवता येईल. त्यावर आता सायली बोलते की परत एकदा म्हणजे तुम्ही याआधी पण त्यांची मदत घेतली आहे का कधी. त्यावर अर्जुन सांगतो की हो याआधी देखील 1-2 केसेसमध्ये मी त्याची मदत घेतली आहे. एकदा एक क्लायंट खरं बोलतोय की नाही हे चेक करायचं होतं, तेव्हा हा साऊथ इंडियन बनवून त्याच्या समोर गेला होता. त्याला डाऊट सुद्धा नाही आला की हा मराठी आहे की साऊथ इंडियन आहे म्हणून. तर इकडे आता घरी अस्मिताचा सीन दाखवलाय. आता अस्मिता बाळाला खेळवत असते हॉलमध्ये, पण खरं तर तिला आता सचिनचे सगळे कारनामे आठवत असतात की कशा प्रकारे तो सांगत होता की त्या साक्षीनेच मला किडनॅप करून ठेवलंय आणि पैशांसाठी आता या अस्मिताच्या मागे तगादा लावला होता. पण मग अचानक त्याच्याकडे एवढी मोठी कॅश सापडली आणि त्याने अस्मिताला सांगितलं की हे पैसे त्याला त्याच्या आईबाबांनी दिलेत. या सगळ्या काही गोष्टी आता अस्मिताला खरं तर खूप दुखवत असतात आणि खूप म्हणजे अशा विचित्रही वाटत असतात. यावरून तिला आता सचिनवर खरं तर संशय वाढत चाललाय तिचा. आणि तेवढ्यातच तिथे चैतन्य येतो आणि चैतन्य विचारतो की अर्जुन आणि सायली वहिनी कुठे आहेत. त्यावर आता अस्मिता सांगते की ते कामानिमित्त थोडे बाहेर गेलेत. त्यावर चैतन्य बोलतो की ठीक आहे मी त्यांना मेसेज करतो आणि चैतन्य आता अर्जुनला मेसेज करतो की मी तुझ्या घरी आलोय. आता अर्जुनही त्याला लगेच रिप्लाय करतो की थोडा वेळ घरीच थांब मी आलोच म्हणून. आणि आता चैतन्याला तिथेच थांबायचं असतं, त्यामुळे तो आता अस्मिताच्या बाळाशी खेळत असतो. तर मग अस्मिताचं खरं तर लक्षच नाहीये. आता हे चैतन्याच्या लक्षात येतं की ही काहीतरी टेन्शनमध्ये दिसतीये. त्यावर आता चैतन्य बाळाला बोलतो की बाळा तुझी आई ना खूप सिरियस मोडमध्ये आहे बरं का, पण मग तरी तिला घाबरायचं नाही. आता एवढं बोलूनही अस्मिता मात्र शांतच आहे आणि काहीतरी विचारात गुंग आहे. आता चैतन्याच्याही लक्षात येतं आणि चैतन्य विचारतो की अस्मिताई काही झालंय का. त्यावर आता अस्मिता ही तिचं मन खरं तर मोकळं करते इथे चैतन्य समोर. ती देखील सांगते की एक गोष्ट असेल तर सांगेल ना, आजकाल सगळ्याच गोष्टी अशा घडतायत ना. तर इकडे परत एकदा सायली अर्जुनचा सीन दाखवलाय. आता हा आदिराज प्रियाला घेऊन त्या कॅफेमध्ये पोहोचलेला असतो आणि त्यांना येताना पाहून सायली लगेच आता तिचं ओढणीने वगैरे थोडंसं डोकं कव्हर करते आणि अर्जुन देखील लगेच त्यांना प्रियाने ओळखू नये म्हणून आता तो कॅप वगैरे घालतो आणि त्या दोघांकडेच त्यांचं लक्ष असतं. तर आदिराज आता प्रियाला घेऊन तिथे येतो आणि मस्त तिच्यासाठी चेअर वगैरे देतो बसायला आणि तिला बोलतो की आता ठीक आहेस ना ग तू.
आणि वर असंही बोलतो की सॉरी हां, नाही म्हणजे मी डायरेक्ट तुला अगं अरे तुरे केलं. तुला आवडेल ना? त्यावर प्रिया ही लगेच बोलते, "हो, आवडेल की." आणि आदिराजही लगेच नाटक करत बोलतो की आवडलं मग. आता प्रिया विचारते, "काय?" त्यावर आदिराज सांगतो की नाही म्हणजे मी तुला असं अरे-तुरे करू शकतो ना, हे आवडलं मला. नाही तू देखील मला अरे आदिराज वगैरे बोलू शकतेस. आता प्रिया मात्र लगेच थोडंसं स्माईल देते. तर इकडे चैतन्य आणि अस्मिताचा सीन दाखवलाय परत. आता चैतन्याला लक्षात आलेलं असतं की ही नक्की कशामुळे टेन्स आहे. तर आता चैतन्य बोलतो की "अस्मिताई, तुला खरं सांगू का? ही साक्षी शिखरे ना, ही अगदी कीड आहे कीड. अगं, मला देखील तिने असंच फसवलं होतं. पण तेव्हा सायली वहिनी आणि अर्जुनने मला या सगळ्यातून वेळीच बाहेर काढलं. आणि खरं सांगू का, ते तुला देखील या सगळ्यातून बाहेर काढायचा खरंच प्रयत्न करतायत गं. तू त्यांच्यावर विश्वास ठेव आणि ऐक त्यांचं. अगं आणि मला अजून देखील असंच वाटतंय, की या सगळ्यामध्ये सचिनचा देखील चॉईस आहेच. नाही म्हणजे त्याचं हे सगळं काही मी तुला सांगतो, की पहिल्यासारखं तसंच सुरू असणार आहे." आता त्याच्या लक्षात येतं, की आपण थोडं जास्तच बोलून गेलो आणि तो आता अस्मिताला सॉरी देखील बोलतो. त्यावर अस्मिता बोलते, की "नाही, तुला जसं वाटतंय ना, तसंच आजकाल मलाही वाटतंय. म्हणजे आजकालचं सचिनचं वागणं पाहता मलाही हेच वाटतंय, की तो फक्त नाटक करतोय. त्याचं हे सगळं काही प्रकरण ना तसंच सुरू आहे." त्यावर आता चैतन्य विचारतो, की "आजकालचं वागणं पाहता म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला?" तर आता अस्मिता त्याला इथे चैतन्याला सांगते, की आता सचिन नेमकं तिच्याशी कसं वागतोय ते. आता इथे यांनी काही डिटेलमध्ये भाग वगैरे दाखवलेला नाहीये भागामध्ये. तर परत एकदा इकडे आता कॅफेमधला सीन दाखवलाय. आता सायली आणि अर्जुन पुरावा म्हणून आता हे सगळं काही फोनमध्ये रेकॉर्ड करून घेत असतात. तर हा आदिराज आता प्रियाला बोलतो, की "तू स्माईल केल्यावर किती छान दिसतेस बरं." त्यावर आता ही प्रिया लगेच नाटक करत बोलते, "हो ना, या चेहऱ्यावर ही स्माईल ना खूप रेअरलीच येते रे." त्यावर आता क हा अधिराज बोलतो, की "म्हणजे तुला जर वाईट वाटणार नसेल, तर मी तुला काही पर्सनल प्रश्न विचारू का? नाही म्हणजे नक्की काही प्रॉब्लेम आहे का? मी तुझी काही मदत वगैरे करू शकतो का?" त्यावर आता प्रिया बोलते, की "नाही, मला नाही वाटत, की माझी कोणी मदत करू शकेल. एक प्रॉब्लेम असेल तर सांगेल ना रे मी. मी रिसेप्शनिस्ट म्हणून एका छोट्याशा प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करते. माझा पगारही जेमतेमच आहे अरे. कसा तरीच खर्च भागवते वगैरे आता ही नाटक करायला सुरुवात करते. आता खरं तर ती एवढं सोन्या-चांदीचे दागिने वगैरे घालून आली आहे. त्याच्यावरून आता ह्या आदिराज देखील थोडासा डाऊट आल्यासारखाच तिच्याकडे पाहतो. त्यावर ती बोलते, की "अरे हे सगळं खोटं आहे. हे असे अंगठ्या वगैरे काय, ते काय असे ₹500-500 ला भेटतं रे. आणि हे बघ हे पेंडंट देखील ना ते स्टेशनच्या तिकडे ते दुकान नाही का, तिकडनं घेतलंय बघ मी ₹420 चं. हे सगळं खोटं आहे." त्यावर आता आदिराज तिला विचारतो, की "तुझ्या घरी दुसरं कोणी कमावणारं नाहीये का?" त्यावर आता ही प्रिया नाटक करत त्याला सांगते, की नाही ना. अरे म्हणजे आई-बाबा आहेत. आईला कॅन्सर झालाय अरे आणि बाबा त्यांना पॅरालिसिस आला. एक बहीण आहे, ती सध्या 10वीत आहे आणि तिच्या छोटा ना एक भाऊ देखील आहे. त्या दोघांच्या शिक्षणाची जबाबदारी देखील माझ्यावरच आहे रे आणि आई-बाबांच्या दवाखान्याची सुद्धा जबाबदारी माझ्यावरच आहे. असं आता ही बरंच काय-काय खोटं सांगत असते या आदिराजला. पण आदिराजला खरं तर की सगळं माहीत असतं की ही नाटक करतीये म्हणून आणि तो देखील आता तिच्याकडनं एक-एक माहिती काढून घ्यायचा प्रयत्न करत असतो. तर सायलीला तर हे सगळं काही ऐकून सायली चिडते आणि बोलते की "हे काय? हा छोटा भाऊ आणि छोटी बहीण हे कुठून आले आता?" त्यावर अर्जुन बोलतो की "जिथून हे खोटे आई-बाबा आले ना, तिथूनच आलेत हे सगळे." त्यावर सायली बोलते की "ही ना बाकीच्या मुलांना देखील असंच खोटं बोलून, असंच दुःख वगैरे सांगून लुबाडलं असणार आहे." त्यावर अर्जुन तिला सांगतो की "जाऊ दे, काय खोटं बोलायचं ते बोलू देत. आपल्याच फायद्याचं आहे ते सगळं." तर आदिराज तिची प्रियाची एवढी सगळी स्टोरी ऐकून आता शॉक झालाय आणि तिला विचारतो, "काय? अगं तू किती स्ट्रॉंग मुलगी आहेस. तरीच म्हटलं, की तुझ्या डोळ्यामध्ये एवढी चमक कशी काय? तुझ्यासारख्या अशा लहान वयातच जबाबदारी घेणाऱ्या स्ट्रॉंग मुली ना खरंच खूप कमी असतात बरं का."
आणि पुढे तिला विचारतो की मग अगं तू इतक्या कमी पगाराची नोकरी का करतीयेस? तू एखादा कोर्स वगैरे का नाही केला? किंवा एखाद्या चांगल्या ठिकाणी जॉब का नाही पाहतेस? आता मात्र प्रिया इथे फसते आणि लगेच त्याला सांगते की केलाय ना. अरे मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स केलाय, डिप्लोमा केलाय मी त्यामध्ये आणि मी कॉलेजमध्ये फर्स्ट देखील होते. त्यावर आता आदिराज तिला विचारतो, पण मग त्याची फीस तर खूप जास्त असते. ते कसं बरं परवडलं तुला? आता प्रिया लगेच सांगते की अरे माझ्या ओळखीचा ना एक एन-जी-ओ आहे आणि ते असे गरीब मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतात आणि मग त्यांनीच तर मग मला फी वगैरे भरायला मदत केली होती म्हणून झाला माझा कोर्स पूर्ण. त्यावर आता आदिराज तिला विचारतो, अगं मग ते तुझ्या भावाच्या आणि बहिणीची फी का नाही भरत आहे? त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी का नाही घेते? त्यावर आता प्रिया सांगते की अरे त्यांची पॉलिसीच आहे ना तशी, ते नाही करू शकत. म्हणजे एका कुटुंबातल्या एकाच मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी ते घेऊ शकतात आणि म्हणूनच ते माझ्या भावा बहिणीची जबाबदारी नाही घेऊ शकत आहे. तर आता आदिराज देखील आता थोडंसं असं नाटक करत तिला असं दाखवतो की तू सांगितलेलं मला सगळं काही पटतंय वगैरे असं. आणि आदिराज बोलतो की मला अशाच मुलीची गरज होती. त्यावर आता प्रिया बोलते म्हणजे? त्यावर आदिराज बोलतो की माझ्या ना खूप कंपन्या आहेत आणि त्यातलीच एक आदिराज इंडस्ट्री आहे ज्यामध्ये मी एक फॅशन डिझायनिंगची टॅलेंटेड लोकांची एक टीम बनवतोय. आणि खरं तर माझ्या आधीच लक्षात यायला हवं होतं की तू या साध्या साडीमध्ये देखील किती सुंदर दिसतेस. तुझा फॅशन सेन्स ना अगदी कमालीचा आहे. तर मला असं वाटतं की तू माझी ती टीम जॉईन करावीस. करशील ना तू माझ्यासाठी? तर आता प्रिया देखील लगेच त्याचा हात हातामध्ये घेते आणि बोलते की हो, करेल ना. त्यावर आदिराज बोलतो की तुला तुझ्या रिसेप्शनिस्टच्या जॉबमध्ये जेवढा पगार मिळतो ना, त्याच्या 4 पट पगार मी तुला इथे देईल. आता ही देखील लगेच तयार होते आणि त्याचा हात हातात घेत वगैरे नाटक करत असते की हो, होईल ना तयार. आता त्याच वेळेस आता हिच्या फोनवर कल्पना फोन करत असते. पण ही फोन मात्र कल्पनाचा कट करून फोन सायलेंटवर टाकून देते. आता कल्पना फोन करतच असते, पण ही प्रिया काही तिचा फोन उचलत नाही. कारण ही इकडे आता आदिराजला गुंडाळण्यामध्ये व्यस्त आहे आणि हिला खरंच असं वाटतंय की हिने आदिराजला गुंडाळलंय. पण आता हिला काय माहिती की हा सगळा सायली आणि अर्जुनचाच एक प्लॅन आहे, हिचं खरं रूप सगळ्यांसमोर आणण्यासाठीचा. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की हा सचिन आता या साक्षीच्या नादी लागून पक्का गुंड झालाय. आता महिपतला सोडवण्यासाठी त्याने एका वकिलाच्या मुलीला किडनॅप केलंय आणि त्यांचा तो गुंड आहे, तो आता त्या वकिलाला धमकावतोय की तू जर महिपतची केस घेतली नाहीस तर तुझ्या मुलीला मात्र काही आम्ही जिवंत ठेवणार नाही. आणि हे सगळं काही सचिन व्हिडिओ कॉल करून वगैरे साक्षीला दाखवतोय असं आपल्याला आता पाहायला मिळतंय. तर हा आदिराज आता प्रिया तिथून निघून गेल्यानंतर सायली अर्जुनला तिथे भेटतो कॅफेमध्ये आणि सांगतो की काय खोटारडी मुलगी आहे ही, नाही म्हणजे किती खोटं बोलतीये वगैरे. आता त्यांचं इथे असं बोलणं सुरू असतं तर सायली बोलते की म्हणूनच तिचा खरा चेहरा आपल्याला सगळ्यांसमोर आणायचा आहे. पण प्रिया मात्र नेमकी तिची छोटी पर्स विसरते आणि ती टेबलवर पर्स विसरली का हे पाहण्यासाठी ती आता परत कॅफेमध्ये येते. पण चुकून तिचा धक्का आता वेटरला लागतो आणि ती आता तिथे जोरजोरात भांडण करत असते की डोळे फुटलेत का तुझे, तुला काही नीट पाहून चालता येत नाही का वगैरे. आता प्रियाला तिथे आल्यावर सायली आणि अर्जुन मात्र थोडेसे घाबरतात की आता हे पकडले जाऊ नयेत म्हणून. तर एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.